ठाकरेंकडून युतीचा प्रस्ताव आल्यावर राज ठाकरे निर्णय घेतील असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय। आमच्याकडे युतीचा प्रस्ताव अद्याप तरी आला नाही असं देशपांडे यांनी स्पष्ट केलंय। आम्ही रोज रोज सकारात्मक आहोत असं म्हणून युती कशी होईल असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय। युतीसाठी कोणतीही घाई न करण्याची मनसेची आता भूमिका पाहायला मिळते। लपवण्यासारखं काय आता हे वाक्य सध्या चर्चेत सुरू आहे। आज सकाळी एक एक्सपोज संदीप देशपांडेंची आली आणि त्याच्यात पण त्यांनी तेच लिहिलं होतं। काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी जेव्हा पुस्तक पाठवलं तेव्हा पण लपवण्यासारखं आहे हे सांगण्यात आलं होतं। आता आपण संदीप देशपांडेंकडे आहोत। संदीप सर, खरं तर लपवण्यासारखं आहे सकाळी सकाळी तुम्ही दिलं, काय लपवलं आणि काय हे टॅगलाईन आहे त्याच्यावर तुम्ही खऱ्या अर्थानं नरकातला स्वर्ग हे पुस्तक वाचताना पण दिसतंय। नाही, मला बऱ्याच एक 10-15 दिवसापूर्वी बऱ्याच लोकांनी प्रश्न तुम्ही वाचणार का पुस्तक, वाचणार का? तेव्हा मी म्हटलं की बघू, मला वाटलं तर वाचेन किंवा नाही वाचणार मी, असं काहीतरी म्हटलं होतं। तर मग काल आमचे एक पदाधिकारी आहेत, पनवेलचे शहराध्यक्ष योगेश चिले म्हणून, ते आलेले। ते म्हणाले की हे पुस्तक मी वाचलं, इंटरेस्टिंग आहे, तुम्ही पण वाचा। मी तर वाचायला घेतलं। आता आपण संजय राऊतांचं आपल्याला माहिती आहे की आमचे वैचारिक मतभेद आहेत, पण त्यांचं पुस्तक मी वाचतोय, याच्यात लपवण्यासारखं काही नाही आहे। तर एक प्रश्न नेहमी उल्लेख करता येतो, आतापर्यंत जेवढा पत्रकार परिषद झाल्या तर त्याच्यामध्ये सगळ्यांचं वाक्य हेच आहे की ज्या खरं तर शिवसेना ठाकरे गटाने अनेक वर्ष आपण या पक्षाबद्दल बोलूया नको, आपण या पक्षाबद्दल कुठलंही वक्तव्य करू नको, तुम्ही देखील कुठलंही वक्तव्य केलं नाही, जेव्हा तिकडून आला तेव्हा तुम्ही रिॲक्ट केलं, या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेलं तरी आज तो पक्ष प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स असतोय। त्यांचे प्रत्येक मोठे नेते असो लहान असो कुठलेही नेते रिस्पॉन्स करत असतात। हा रिस्पॉन्स मनसेकडून होताना दिसत नाही। कुठे ना कुठे मागच्या वर्षांपासून मिळालेला जो अनुभव आहे त्याच्यानं कुठे ना कुठे तुम्ही आता रिस्पॉन्ड करायला हरकत करताय? नाही, रिस्पॉन्ड करायचं म्हणजे काय करायचं? आता रोज सकाळी उठून ते म्हणतात की आम्ही सकारात्मक, म्हणजे काय? मला या का वाक्याचा अर्थ कळला नाही। जसं तुम्हाला सांगितलं की शेर आहे, नजरबाज ने नजर को देखकर नजर से क्या इशारा, नजर नजर का खेल है यारो, नजर नजर ही नाही समजे। सगळं नजरेत असं नाही होत ना। तुम्हाला जर एखादा मुलगा आवडतो की एखादी मुलगी आवडते तर तिला प्रपोज केल्याशिवाय पुढे काही होणार नाही ना। नुसतं डोळ्यात डोळे घालून बघून काही होत नाही। मला असं वाटतं त्यांना जर युतीचा कुठल्या द्यायचा तर त्यांनी एक ठोस प्रस्ताव द्यावा, त्याच्यावर निश्चितपणे राजसाहेब योग्य तो निर्णय घेतील। सुरेश सोबत श्रेयस सावंत, मुंबई।